बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। घाटकोपरच्या नंतर वादाची पांढरी पट्टी आता दादरमध्ये पाहायला मिळाली। संदीप देशपांडेंच्या जनसंपर्क कार्यालय परिसरामध्ये पांढरी पट्टी आखण्यात आली होती। जैन धर्मगुरूंना चालण्यासाठी पांढरी पट्टी आखल्याचा दावा केला जातोय। मनसेच्या इशाऱ्यानंतर मुंबई पालिकेने पांढरी पट्टी हटवलेली आहे। देशपांडेंच्या जनसंपर्क कार्यालय परिसरामध्ये ही पांढरी पट्टी जी आहे ती मारण्यात आलेली होती। मात्र मनसेने इशारा दिला, आक्रमक पवित्रा घेतला आणि त्याच्यानंतर पालिकेने ही पट्टी हटवलेली आहे आणि पांढरी पट्टीच्या वादानंतर आता पोलीस घटनास्थळी पोहोचले। खाली ठेवा द्या, बोला काय एक जण बोला। रस्त्यावर ते आता पाणी फेकायला आले, महापालिकेच्या रस्त्यावर पाणी चालतं का असं विचारायचं। तमाशा तुम्ही चालू केलाय आणि आम्हाला आवाज उठवायला लागलाय। पब्लिक लोकांना तुम्ही त्रास देताय। हो बाय, आवाज खाली, आवाज खाली, तुम्ही आवाज खाली, एवढा काय आवाज खाली, अरे भाई नको आवाज खाली, आवाज खाली, अरे पण साहेब एक मिनिट यहाँ सॉरी बाबा ये नको चला आवाज खाली करा बोलतात। आवाज खाली करा, आवाज नाही करायचा बोलतात। तमाशा नाही करायचा, तमाशा नाही करायचा इथे बोलतात। आवाज खाली करा बोलतो, मला बोलतो आवाज खाली करायचा हात दाखवून। चुकीचं आहे ना हे? हा, तुम्ही धर्मगुरू तुमच्या धर्मात हे शिकवतात का महिलांशी असं वागायला आणि बोलायला? हा, तुमच्या आतमध्ये बाथरूम नाहीये, तुम्ही टॉयलेटचं पाणी, कपडे वॉश केलेलं पाणी रस्त्यावर टाकता। तुमच्या घरात टॉयलेट नाहीये, मग उद्या बोलाल की आम्हाला आमच्या धर्मामध्ये अलाव नाहीये संडास बाथरूम मध्ये संडास करायला, मग रस्त्यावर येऊन कराल का? हा, हे चुकीचं आहे तुमचं। तुमच्या धर्मामध्ये जे सांगितलंय ते तुमच्या जैन मंदिरच्या आतमध्ये, रस्त्यावर नाही पाहिजे। खूप या लोकांची दादागिरी चालू झाली आता आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आता तो मला असं हात करतो म्हणजे यांची दादागिरी कुठपर्यंत वाढली आहे ती बघा। म्हणजे हे धर्माचाच वाद आहे ना तुमचा। हा घाटकोपर मन्ना जो निर्माण झालाय याचा अर्थ सत्ताधाऱ्यांनी बघायला पाहिजे की हा वाद निर्माण करून तुम्हाला काय मिळवायचंय। ज्यांनी कोणी हा तयार केलाय मुळात असा पट्टा मारायला देणारच नाही। हा जाणून बुजून मुद्दाम तयार केलेला वाद आहे आणि फक्त हिंदू धर्मामध्ये भेदाभेदी व्हायला लागली तर जय श्रीराम नक्की कोणी म्हणायचं? मग ज्यांनी विद्रुपीकरण केलंय मुळात मुद्दाम त्यांच्यावर तर गुन्हा दाखल झाला पाहिजे। कुठल्याही प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद आम्ही खपवून घेणार नाही। मुळात असं आहे की पांढऱ्या पट्ट्या आम्ही अगोदर 2 वर्ष मारल्या म्हणजे त्या बरोबर आहेत असा जर कोणाचा समज असेल तर तो गैरसमज आम्हाला दूर करावा लागेल। मी आधी 2 खून केलेत, मग अजून एक खून केलं तर काय बिघडलं, अशा प्रकारचा त्याचा युक्तिवाद झाला। तो हे असल्या गोष्टी खपवून घेणार नाही, असला सांस्कृतिक दहशतवाद खपवून घेणार नाही। तुम्ही मलमूत्र आणून रस्त्यावर टाकणार का आमचा धर्म सांगतो म्हणून, हे असले धंदे आम्ही खपवून घेणार नाही। आमचं महानगरपालिकेला सांगणं आहे की तुम्ही तक्रार दाखल करा पोलीस स्टेशन मध्ये आणि पोलिसांना सांगणं आहे तुम्ही गुन्हा दाखल करा। किसी भी धर्म का अपमान करना, किसी भी धर्म के ऊपर उंगली उठाना ये कानून की विपरीत है। संदीप देशपांडे जी, आपने 2 धर्म के बीच में तोड़ डालने का काम आप कर रहे हैं। तो मैंने तोड़ डालने का काम करा। ऐसा नहीं है कि जैन समाज शांति प्रिय है। जैन समाज शांति प्रिय है, सफेद कलर जो शांति का प्रतीक है। ऐसा नहीं है कि जैन समाज ने चूड़ियां पहन के रखी है। वक्त और समय आने पर आपका जवाब भी आपको दिया जाएगा। फडणवीसांकडे अर्ध खातं ठेवणं यातच शहाणपण आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय। फडणवीसांच्या शिवाय अर्ध खातं सांभाळणारा सक्षम मंत्री दिसत नाही असंही राऊत म्हणाले। दरम्यान अर्ध खात्यावरील प्रश्नावर सुनेत्रा पवारांनी बोलणं टाळलेलं आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेलं अर्थ खातं सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आहे। आज तरी अर्थ खातं माझ्याकडे आहे असं वक्तव्य फडणवीसांनी केलंय। त्यावर अर्थ खातं हे फडणवीसांकडे राहणंच शहाणपणाचं असल्याचं सांगत संजय राऊत यांनी फडणवीसांची बाजू घेतलीय। सुनेत्रा पवार यांनी मात्र यावर बोलणं टाळलंय। शेतीमध्ये मोठं परिवर्तन करून मॉडेल शेती तयार करतायत, शेतीला फायद्यामध्ये आणतायत, पण जो गरीब शेतकरी आहे त्याला अजून मदत करावी लागेल।
ती मदत राज्य सरकार करेल आणि त्यालाही सक्षम बनवेल. आणि अर्थ खात्याच्या संदर्भात आज तरी अर्थ खातं माझ्याकडे आहे. अर्थ खातं मुख्यमंत्र्याकडे ठेवणं याचं शहाणपण आहे. हे आता माझं मत आहे. अर्थ खातं या क्षणी सांभाळेल इतका सक्षम माणूस मला दिसत नाही महाराष्ट्राच्या राजकारणात. त्याच्यामुळे ते मुख्यमंत्र्यांकडे असणं यात राज्याचं शहाणपण, सगळ्यांचं शहाणपण. अर्थ खात्याच्या विषयावरून भाजप, शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राऊतांवर पलटवार केलाय. कोण काय संजय राऊत सांगणार आणि खातं वाटप होणार असेल तर संजय राऊतकडे जाऊन सांगू बाबा तू काहीतरी कर. कशाला ते बोलतायत? जे आहे ते बघतील अंतर्गत काय आहे ते. बाकी दुसरं बाहेरून कोणी बोलून काय फरक पडणार आहे का? त्यांना कसं आहे की दुसऱ्याच्या लग्नामध्ये बुंदी वाढण्याचा फार आनंद आहे. लग्न कोणाचं, बँड कोणाचा, आणि लगेच आपण नाचायला लागायचं तिकडे जाऊन. त्यांना कोणी विचारलंय? ते कोण ठरवणार आहे कोणतं खातं कोणाकडे ठेवायचं म्हणून? सल्ला देणार आहे आम्हाला? गरज नाही, आवश्यकता नाही. त्याच्यामुळे तुमच्या घरच्या लग्नातच तुम्ही नाचा तुमच्या बँडमध्ये, आमच्या बँडमध्ये येऊन नाचू नका. अजितदादांप्रमाणे एकनाथ शिंदेंचाही घात होऊ शकतो असं वक्तव्य दत्तात्रय मगर यांनी केलंय. शिंदेच्या शिवसेनेचे माळशिरस पंचायत समिती सभापती दत्तात्रय मगर यांनी हे मोठं विधान केलंय. दत्तात्रय मगर यांनी रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी हे वक्तव्य केलंय. अजितदादांचा मृत्यू कसा झाला हे जनतेलाही माहिती आहे असंही त्यांनी म्हटलंय. अजित पवारांप्रमाणे एकनाथ शिंदेंचाही घात होऊ शकतो असं वक्तव्य दत्तात्रय मगर यांनी केलंय. दत्तात्रय मगर हे शिंदेच्या शिवसेनेचे माळशिरस पंचायत समितीचे सभापती आहेत. दत्तात्रय मगर हे शिंदेच्या शिवसेनेचे नेते आहेत, सत्ताधारी पक्षात आहेत. मात्र त्यांनी रोहित पवारांच्या आंदोलनालाही पाठिंबा दिलाय. आपल्यातून अजितदादा गेले, अजितदादा कसे गेले हे सगळ्यांना माहित आहे. पण इथून पुढे कुठलाही नेता असा जाता कामा नये. मला सगळ्यात खंत वाटते एकनाथ शिंदे साहेबांची. एकनाथ शिंदे साहेबांसोबत सुद्धा असा घात होऊ शकतो. एकनाथ शिंदे साहेबांसंग सुद्धा असा घात होऊ शकतो. या कारणास्तव मी या दादांपाशी उभा आहे. एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत हा मेसेज जाऊ द्या. दादांची त्यांना काही येऊ द्या. साहेब तुमच्या सुद्धा एक ना एक दिवस असा घात झाल्याशिवाय राहणार नाही ही मला खंत वाटते. पण या जनतेला सुद्धा माहित आहे अजितदादा कसे गेले. नाशिक पाठोपाठ महायुतीमधील जळगावातील बंडही शमलेला आहे. बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंनी माघार घेतली आहे. शिंदेच्या भेटीनंतर रेश्मा काळेंकडून माघार घेत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. महायुतीमधील उमेदवार निवडून आणा अशा शिंदेंनी सूचना दिल्यात. नाथजी शिंदे साहेब यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचं आदेशाचं पालन करून मी महायुतीचा साथ देत आहे आणि आजपासून मी माझा प्रचार थांबवत आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या सर्व निवडणुका महायुती म्हणून लढवतो. त्यामधल्या जवळपास 4 तर बिनविरोध आल्या. 2चा देखील जळगाव आणि नाशिकचाही तिढा होता तोही सुटला. जळगावच्या देखील रेश्मा काळे त्या उमेदवार होत्या त्यांनाही सांगितलं. मी गुलाबराव पाटलांशी बोललो की आपण महायुती म्हणून निवडणूक लढवतो तर आपल्या महायुतीचा उमेदवार निवडून येईल. शिवसेनेची सगळी मदत त्यांना मिळाली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत. जळगावात मविया आणि अपक्ष संपर्कात असल्याचा मंत्री गिरीश महाजनांनी दावा केलाय. महाजनांच्या दाव्यावर मवियाचे उमेदवार शरद तायडेंनी प्रत्युत्तर दिलंय. सत्ताधाऱ्यांच्या पक्षातील अनेक नगरसेवक मवियाच्या संपर्कात असल्याचं तायडे म्हणाले. 2 उमेदवार रिंगणामध्ये राहणार आहेत. एक अपक्ष उमेदवार आहेत, एक महाविकास आघाडीचे उमेदवार ते संपर्कामध्ये आहेत. इथले दोन्ही जे उमेदवार आहेत उर्वरित उमेदवार ते संपर्कात असल्याचं तुम्ही म्हणताय. त्यांची पण माघारीसाठी प्रयत्न झाले का? ते प्रयत्न नाही पण ते निश्चित त्यांनाही माहिती आहे की ते ही निवडणूक एकतर्फी आहे. त्यामुळे ते सुद्धा मला वाटतं पाठिंबा देतील. आम्ही निवडणूक लढणार आहे, लढून आम्ही जिंकणार आहे. तेवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे एकदम जोरात. प्रतिसाद तर जोरात आहे. आमच्या आता 20 नगरपालिकांपैकी 14-15 नगरपालिका आमच्या झालेल्या आहे. 4-5 नगरपालिका आमच्या प्रचाराच्या बाकी आहे. गिरीश महाजनांच्या पक्षाचे नगरसेवक काही नाराज तुमच्या संपर्कात बरेचसे
काही नाही, बरेचसे आहे संपर्कात. कुठल्या कुठल्या पक्षाच्या संपर्कात आहे? प्रत्येकाचे म्हणजे आहे संपर्कात, बरेचसे नगरसेवक संपर्कात आहे. सातारा सांगली परिषद निवडणुकीबाबत महायुतीची बैठक झालेली आहे. बैठकीला शिवसेना राष्ट्रवादीचे मंत्री गैरहजर होते. मंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील गैरहजर होते. सातारा सांगलीमध्ये महायुतीमधली खतखत ही समोर आली आहे. रवींद्र चव्हाण साहेबांचं आणि शंभूराजे असतील, मकरंदाबा यांची चर्चा होऊनच आजच्या बैठकीचं जे आहे ते नियोजन करण्यात आलेलं आहे. निवडणुकीसाठी जो समन्वय ठेवला पाहिजे तो आमच्यात आहे आणि आम्ही सगळेजण महायुती म्हणून एकत्रच आहोत आणि एकत्रच एक दिलानंच मतदान आहे ते होणार आहे. उद्धव ठाकरेंनी उद्या मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली आणि पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे. ठाकरेंचे खासदार शिंदेच्या संपर्कात असल्याचा दावा केला जातोय. नागेश आष्टीकरांनीही एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. संजय पाटलांच्या पत्नीच्या प्रकृतीची शिंदेंनी विचारपूस केली होती. ठाकरेंच्या सेनेचे 7 खासदार लवकरच शिंदेंकडे येतील असं भरत गोगावलेंचं म्हणणं आहे. ऑपरेशन टायगर पूर्णत्वाच्या दिशेनं निघालेलं आहे असं प्रताप जाधवांचं म्हणणं आहे. तर शहांनी 100 वेळा शिंदे सेनेचं ऑपरेशन केलं असं राऊतांचं म्हणणं आहे. पक्ष नेतृत्व म्हणून त्यांची जबाबदारी आहे, त्यांनी ती मीटिंग घेतली असेल, परंतु मला वाटत नाही आता ते लोक ज्यांनी विचार केलेला ते थांबतील, कारण पाणी डोक्याच्या वरनं बहुतेक गेलेलं आहे. त्यासाठी मला वाटतंय की ते 7 खासदार आता लवकरात लवकर शिंदे साहेबांच्या सानिध्यात येतील असं मला वाटतंय. माध्यमातूनच आम्ही पाहतो, तुम्हाला माहीत आहे की टायगर ऑपरेशन हे जवळपास पूर्णत्वाच्या दिशेला निघालेलं आहे आणि हे जे पूर्ण होईल त्या दिवशी आमचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब आपल्याला सांगतील. या अफवा आणि या बातम्या सातत्यात उडवल्या जात असतात. कुठलं टायगर काय कुठलं ऑपरेशन करतात म्हणजे काय असतं, म्हणजे काय असतं ते असं आहे की मुळात जे म्हणतात आम्ही ऑपरेशन टायगर करणार, त्यांचं ऑपरेशन अमित शहाने 100 वेळा केलं. ते काय सरळ मार्गाने जन्माला आलेला गट आहे काय तो मेंढ्यांचा? अमित शहाचा पक्ष आहे तो, ती काय शिवसेना आहे का? आणि विकृती आहे ही एक प्रकारची, पक्ष फोडणं, माणसं फोडणं, माणसं विकत घेणं. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पंढरपूरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. कर्जमाफीच्या अटी हटेपर्यंत माघार नाही अशी भूमिका रोहित पवारांनी घेतली आहे. त्यांच्या आंदोलनावरून सत्ताधाऱ्यांनी टीका केली आहे. मुळातच हे आंदोलन करण्याची काय आवश्यकता होती हे त्यांना माहिती असेल. निव्वळ राजकीय, निव्वळ स्टंट, निव्वळ मी काहीतरी करतो हे दाखवण्यासाठी केलेला प्रयोग आहे. जेव्हा हे घडणारच आहे तेव्हा आमच्यामुळं घडलं अशा पद्धतीचा दाखवायचा प्रयत्न आणि किंबहुना पात्र शेतकरी काही अपात्र शेतकरी असतील याच्यामध्ये वादविवाद लावणं आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणं याच्या पलीकडचं आंदोलनामध्ये कुठलाही विषय नाही. रोहित पवारांच्या आंदोलनाला कुठलाही अर्थ नाही आणि कर्जमाफी केलेली आहे, आता ती अशी झाली पाहिजे, ती तशी झाली पाहिजे. जवळपास 37-38 कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांना माफी करतोय आणि एवढं माफी केल्यावर तुम्ही काहीतरी आपल्याला मुद्दाम क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करतायत, कुठेतरी आमच्यामुळे काहीतरी झालं असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत. आपलं सरकार असताना आपण काय बोंब पाडली विचारा तर आपल्या घरामध्ये, आजोबांना विचारा, आपण किती वेळा कर्जमाफी केली, आपण शेतकऱ्यांना काय मदत केली, आमचं सरकार असताना या 12 वर्षामध्ये आम्ही किती मदत केली शेतकऱ्यांना, याचं एकदा कॅल्क्युलेशन करून बघा. कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणतायत की हे आंदोलन उपोषण करण्याची गरज काय आहे, हे केवळ नौटंकी आणि स्टंटबाजी आहे. त्यांना म्हणा हिंमत असेल तर इथे येऊन बोला, तुम्हाला GR दाखवतो, GR वाचून दाखवतो. काल प्रशासनाला हेही पण सांगितलंय की इथले पालकमंत्री आम्हाला नको आहेत संवादासाठी. GR वाचता येतं का रे हाही प्रश्न आहे. शेतकऱ्याच्या या लढ्याला नोटंकी म्हणणारे, जे कृतज्ञ नसणारे जी लोक आहेत अशा लोकांशी आम्हाला काय बोलायचं नाही. मुख्यमंत्री फडणवीसांनी भीमाशंकर मंदिर विकास आराखड्याची पाहणी केली आहे. भीमाशंकर मंदिर विकास कामांचाही मुख्यमंत्री फडणवीसांनी आढावा घेतलाय. भीमाशंकर मंदिर आराखड्यासाठी लोकांनी खूप सहकार्य केलंय. गावकऱ्यांसाठी 150 घरांचं नवीन गाव तयार करतोय. प्रशासनाकडून खूप वेगानं आणि चांगलं काम सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. लोक जसं भीमाशंकरचं दर्शन करण्याकरता येतील
तसंच त्या गावामध्ये देखील दर्शन करायला जातील अशा प्रकारची गावामध्ये व्यवस्था आपण करतो. त्या गावाची अर्थव्यवस्था पूर्ण बदलतो. त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारची ही व्यवस्था झाल्यामुळे एकूणच जागा देखील जास्त मिळणार आहे आणि इतरही ज्या गोष्टी या ठिकाणी होत आहेत त्या सगळ्या गोष्टींमुळे मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये इथे येणाऱ्या भाविकांची संख्या 5 ते 10 पटीने वाढेल. कारण लोकांना येणं सुगम होणार आहे. 2 रस्ते आपण तयार करतोय, जाण्याचा वेगळा येण्याचा वेगळा, त्यामुळे या ठिकाणी कुठलंही ट्रॅफिक जाम होणार नाही. स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरेनं व्हायरल व्हिडिओच्या वादासंदर्भात सोशल मीडियाद्वारे माफी मागितली आहे. माझी सर्वात मोठी चूक होती, मला एक संधी द्या, चांगला माणूस बनून दाखवीन असा सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत प्रणित मोरेनं दिलगिरी व्यक्त केली आहे. मैं भी कैरिड अवे हो गया और मुझसे लैप्स इन जजमेंट हो गया और मुझे लगता है ये मेरी काफ़ी बड़ी गलती थी. मैं चाहता था तो मैं उसको वहाँ पे रोक सकता था या स्टैंड ले सकता था, बट जो मैं नहीं कर पाया, मैंने उसको एक प्लेटफॉर्म दिया जिसकी वजह से ये चीज़ें इतनी एस्केलेट हो गई. तो जिनको भी इस वजह से हर्ट हुआ है उन सब से मैं माफ़ी मांगना चाहता हूँ. जो भी लीगल प्रोसीडिंग्स मेरे अगेंस्ट हो रही है उसके लिए मैं अथॉरिटीज़ के साथ कोऑपरेट भी कर रहा हूँ. लेकिन आप सबसे मैं बस यही रिक्वेस्ट करना चाहता हूँ कि आप सब मुझे प्लीज़ एक चांस दो, मैं बेटर इंसान बन के दिखाऊंगा. मेरे लिए भी एक लर्निंग थी, तो मैं खुद के ऊपर भी काम कर रहा हूँ, मैं अपने कंटेंट के ऊपर भी काम करूंगा. प्रणित मोरेच्या शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या प्रकरणासंदर्भातलीच बातमी. डॉक्टर सेजल पवारवर अखेर केईएम प्रशासनानं कारवाई केली आहे. 15 दिवस कॉलेजमध्ये येण्यापासून बचाव करण्यात आलेला आहे. लातूरमध्ये ठाकरे सेनेच्या जिल्हा आढावा बैठकीमध्ये कार्यकर्त्यांचा गोंधळ पाहायला मिळाला. या बैठकीला आमदार अंबादास दानवे उपस्थित होते आणि या बैठकीत कार्यकर्त्यांची स्थिती आणि पक्षाची बळकटी याबाबत एका पदाधिकाऱ्यानं एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये तुलना केली आणि यावरून कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले. अंबादास दानवे मंचावर असतानाच कार्यकर्त्यांमध्ये हा गोंधळ सुरू होता. अंबादास दानवे यांनी हा गोंधळ मध्यस्थी करून थांबवला. दलकोट बोला, दलकोट.